सो गाइज हर हर महादेव, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी आलेलो आहे हम्पीमध्ये आणि तुम्हाला देणार आहे टूर गाईड हम्पीमधले। तर सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मी इथं सकाळी येऊन गेस्ट हाऊसमध्ये राहिलेलो आहे। रेणुका गेस्ट हाऊस त्याचं नाव आहे। इकडं बोर्ड वगैरे काय नाही आहेत, मागून ऊन पडते तर तोंड काळ दिसते। समोर बघू शकता विरूपाक्ष टेम्पल आहे, बोर्ड कन्नड आहे। इथं पुस्तक भेटतं 100 रुपयाला, मी घेतलेलं होतं पण ते रूमवर राहिलं। आता मी इकडे आलेलो आहे, आता इथूनच फिरायला स्टार्ट करायचं आहे। बघूया किती लांब लांब आहे, खूप सारे पॉईंट्स इथे आहेत जे की फिरायचे आहेत। तर पहिला हा मंदिर आहे, जो की मंदिर झाल्यानंतर पुढचे हे बघू शकता। इकडं वांढरं माकडांची खूप गर्दी, इथे सांभाळून राहावं लागतं, बाकी काही नाही। तर हे गोपूर तब्बल 365 फूट उंच आहे, 240 याचा पाया दगडाचा असून गोपूर वीट बांधकामाचे आहे। फर्स्ट गोपुरमच्या साईडला चप्पल स्टँड आहे, जे की 2 रुपये घेतात। तेथे चप्पल ठेवून तुम्ही मंदिरात जाऊ शकता। तर आर्किटेक्चर बघू शकता किती उंच आहे गोपुरम। तर तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे, काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, पण माकडापासून खूप सांभाळावं राहणार आहे। तर बघूया। सो गाइस, तर मी मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे समोर आलेलो आहोत, अंगणात आलेलो आहे। तर बघू शकता इकडे कोणत्या तरी फिल्मची शूटिंग चालू आहे। तिकडे बघू शकता कॅमेरा वगैरे आहे। तर कोणत्या फिल्मची शूटिंग चालली आहे मला काय माहीत नाही। तर इकडं खूप सारं स्ट्रक्चर आहे, काय बघायचं काय नाही राहून जातं। तर इकडे गाईड पण घेऊ शकता तुम्ही, जर तुम्हाला डिटेल्ड माहिती असेल तर। मी तर गाईड घेत नाही, तर इतिहासात इंटरेस्ट ठेवून काय उपयोग नाही। आता फ्युचरवर लक्ष द्यायला पाहिजे, तर त्यासाठी आता जाऊया डायरेक्ट आपण मंदिरात। तर चला। महाद्वारातून आत प्रवेश करताच देवालयाचे आयताकृती विस्तृत प्रांगण दिसते। हे 510 फूट लांब व 130 फूट रुंद आहे। प्रांगणाची जमीन तर मी आता जस्ट आहे विरूपाक्ष टेम्पलच्या गाभाऱ्याच्या आतल्या अंगणात। तर हे महादेवाचं मंदिर आहे। तर इथे बघू शकता आर्किटेक्चर कसलं वाईट आहे, बघू शकता। तर इकडे सर्व मूर्त्या खंडित केल्या गेलेल्या आहेत, जे की विजयनगर साम्राज्याची ही राजधानी होती हम्पी। तर त्या काळी खूप मोठी ही एखादी संस्था किंवा राजधानी म्हणू शकता तुम्ही। तर सो काय, तर विरूपाक्ष मंदिरमध्ये दर्शन घेऊन मी आलतो इकडे तुंगभद्रा नदीच्या काठी। तर नदीत पाणी खूप काही नाही आहे, पण इकडे बोटिंग वगैरे होते। तर या तटापासून त्या तटावर तिकडे माणसे चाललेत, बघू शकता। फॉरेनर गेले तिकडे, सर्व फॉरेनर दिसतात तिकडे। काय माहीत नाही, तुम्हाला गाईड देणारच आहे मी विचारून। तर इकडे कन्नड जास्त बोलतच नाही, तर कर्नाटकामध्ये कन्नड बोलत नाही। तर बघूया आता। सो गाइस, तर तुम्हाला तुंगभद्रा नदीकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने गोपुरम मधून इकडे येऊन तुम्ही नदीकडे जाऊ शकता। तिकडे एक वरती साईट आहे बघण्यासाठी, तर लोक जात आहेत तिकडे पण जायचं आहे। हा एक कुंड आहे इकडे, ह्याच्यात मासं वगैरे आहे। तर आपले सँडल घेऊया, सँडल घेऊन बघूया पुढे कुठं जायचं। तर मराठी गाईड घेतला असतो, पण इथं मराठी त्यांना कन्नड नीट बोलायला येत नाही, मराठी काय बोलणार, मग काय करायचं, उगाच उपयोग नाही आहे। तर इथं फलपूजा और कल्याण उत्सव, फलपूजा और हम्पी मेला, तर बघू शकता। थोडी अशी माहिती द्यायला पाहिजे सगळीकडं, पण त्यांनी दिलेली नाही। तर आता बघूया। सो गाइस, मी चाललो आता टेम्पलच्या डाव्या साईडला। तर तिकडे काय असंच शिल्पकला, घरे, खांबे, वास्तू वगैरे आहेत पडलेले, ते सर्व काही हेच आहे। फक्त ज्याला इतिहास जाणून घ्यायचा आहे, ज्याला वीर योद्धा श्रीकृष्णदेवराय यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांनी गाईड ठेवू शकता आणि दिवसभर बघत बसू शकता। जर मी फक्त तुम्हाला दाखवतोय वरचं जसं की असं आहे इकडं तुम्हाला बघण्यासाठी। तर सो इकडे पाठी आहे हेमकूट मंदिर परिसर। तर माकड बघा इकडं कसं करते, वो हेमकूट मंदिराच्या परिसर आणि वास्तू तुम्हाला दाखवतो।
सो गाइस इथून पूर्ण विरूपाक्ष मंदिराचा व्ह्यू दिसतो, तुम्ही आला तर नक्की या इकडे वरती। तर बघू शकता पूर्ण दगडाचा डोंगर दिसतोय। तर हे बघू शकता असे हेमकूट येथे जैन पद्धतीची मंदिरे असून याच्या कळसाचा आकार पिरॅमिड सारखा आहे। यात हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, जैन साधूचे पुतळे, विविध प्राण्यांचे शिल्पे अशा संमिश्र संस्कृतीचे दर्शन येथे घडते। टेम्पल मध्ये बघू शकता इथे श्री गायत्री पिता महा। सो गाइस तर अखंड दगडात बनवलेली गणपतीची मूर्ती आहे आणि इथं कंपाऊंड लावून ठेवलेलं आहे। आत सोडत नाही ती का कारण माहीत नाही। तर बघू शकता इकडं आत गणपती आहे। जर तुम्ही कधी तर पूर्ण दगडात आहे, माहिती इथे लावलेली नाही। कमीत कमी 10 फुटाची तर मूर्ती आहे। तर मी शूटिंग करून इन्फॉर्मेशन ओव्हरवाईज करतो, तर तुम्ही बघून घ्या। आता इकडे मराठी गाईड पण मिळणं मुश्किल आहे आणि मीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन देतो, व्हॉइस ओव्हर करतो। तर चला। सो गाइस तर मी आता आलो आहे श्रीकृष्ण मंदिराजवळ। तर इकडं आतमध्ये मंदिर आहे, तर बघूया चला मंदिर। इथे कृष्ण टेम्पलची माहिती दिलेली आहे आणि तुम्ही वाचू शकता आणि मी व्हॉइस ओव्हर पण करेन। तर विरूपाक्ष टेम्पल नंतर जेव्हा डाव्या बाजूला येतात तिथूनच खाली इकडे आल्यानंतर तुम्हाला कृष्ण टेम्पल भेटून जातं। मी तर आता सध्याला चालतच फिरतोय। तर आता इकडे कृष्ण बाजार आहे समोर, तुम्ही तिथून दिसते, तिकडे जायची गरज आहे नाही। आणि पुष्करणी पण दिसते तुम्हाला। तर बाजार म्हणजे कसा बाजार मंडईत थोडेसे कट्टे आणि वरती मंडप असा बाजार असतो। सो गाइस तर मी आता थांबलेलो आहे नाश्त्यासाठी। कृष्ण टेम्पल बघितल्यानंतर मी डोसा खाण्यासाठी थांबलेलो आहे। तर इथं बघू शकता डोसा दिलेला आहे, तसं प्लेट मी विचारलेलो नाही आहे, तर खाऊन टेस्ट करतो। तो तर काय क्वालिटी चांगली आहे आणि मला उसाचा रस प्यायचा आहे, पण तो गाडा चालू करत नाही। तर बघू शकता इकडे उसाचा रसाचा गाडा आहे, पण तो चालूच करत नाही। मग विचारून गेलो त्याला। तर नाश्ता करून आपल्याला जायचं आता विजय विठ्ठल मंदिरात आणि अच्युत टेम्पलमध्ये। तर त्यांच्यानंतर पुढे बघायचं। सो गाइस तर मी डोसा खाल्लेला जो की 40 रुपयाचा आणि 2 ग्लास ज्यूस पेलो उसाचा, तर त्याचे 50 रुपये। तर डोसा स्वस्त आणि उसाचा रस महाग होता। तर आता चाललोय मी विजय विठ्ठल मंदिराकडे, बघतो कुणीकडल्या बाजूला आहे आणि सांगतो तुम्हाला। सो गाइस तर मी आलो आहे गणेश कडेवाल मंदिरमध्ये, जिथे की गणेशाची मूर्ती आहे मोठी भव्य अशी दगडाची, एकाच दगडात बनवलेली मूर्ती आहे, कारण इकडे दगड खूप मोठे मोठे आहेत। तर हे बघू शकता। सो गाइस तर मी सायकल घेतलो विजय विठ्ठल टेम्पलला जाण्यासाठी। 6 PM पर्यंत 150 रुपये बोलता संध्याकाळ पत्र, तर परवडते कारण सायकल बी क्वालिटी आहेत, कंडिशन सायकल ठेवलेले आहेत। कारण
तो गायस तर विरूपाक्ष टेम्पल समोरून आला की तुम्हाला इकडे विजय विठ्ठल टेम्पल वगैरे आणि हनुमान टेम्पल बघायला भेटतात. तर इथे मी सायकल पार्क केलेलो आहे. तर माझ्यासोबत एक दोन कपल्स आले, ते सायकल घेतलेले ते तिकडे गेले पोलीस स्टेशनकडे. पुढं समोर तिकडं पोलीस स्टेशन आहे, तिकडं वर डोंगरावर जायला रस्ता आहे. तर अगोदर इकडून रस्ता जात असेल असा जाऊन रस्ता इकडं परत येतो वाटतं. तर बघूया, मी निघतोय विठ्ठल टेम्पलकडे. 1.75 किलोमीटर विरूपाक्ष टेम्पल इकडे ते मी पहिल्यांदा दाखवला तो विरूपाक्ष टेम्पल. आणि इकडे बघू शकता यंत्रोधारका. सो काय तर कंपभूप मार्गावरती आपल्याला जायचं आहे, जो की नदीच्या किनारे आहे. तर हा रस्ता नदीच्या तुंगभद्रा नदीच्या बाजूला बनवलेला आहे इकडं विजय विठ्ठल टेम्पलकडे जाण्यासाठी. तर बघू शकता ही नदी आहे, दोन ह्याच्यामध्ये पुढे वाय आकृतीमध्ये झालेली आहे. तर बघूया पुढे जाऊन कसं दिसतं. सो गायज इकडे नदी जाते आणि इकडे बघू शकता माकडं कसं बसलेलं आहे. तर इकडून आत गुफेमध्ये रस्ता जातोय. तर आता मी एकटाच आहे, मागे येत आहेत सोडा त्यांनी. तर ते दोघं चौघं आहेत. तर आत एक दोघं तिघं गेलेले आहेत, चप्पल इथं सोडलेले आहेत, परंतु मी आत चप्पल घेऊन जातोय. तर बघूया आत कसा आहे काय आहे. कंपभूप मार्ग. सो गाय तर फक्त हा रस्ता इकडून टर्न मारून आतून दगडाच्या खालून येतोय फक्त. तर इकडून दगड वगैरे आलेले आहे. तर रस्ता अगोदर इकडून होता, तर दगड कोसळलेले दिसत आहेत. आणि समोर इकडं आपण आलेलो आहे बाहेर एक्झिटला. तर बघूया आता इथे काय काय. सो गाय तर इथे बघू शकता हे कोंदंडराम मंदिर आपल्याला लागलेलं आहे. तर याच्या आत जाऊया, बघूया. इथे नदी पुढे जाते, त्याच नदीच्या संगमावरती, संगम नाही आहे तर एकच नदी आहे. तर सो गायस तर हनुमानचं दर्शन घेऊन आणि सगळे दर्शन घेऊन इकडं आलेलो आहे मी. अजून विजय विठ्ठल मंदिराकडे जायचं आहे. तर खूप मंदिर आहेत, खूप काही बघण्यासारखं आहे, पण फिरावं लागणार 2 ते 3 दिवससुद्धा पुरणार नाहीत नीट बघण्यासाठी. बघू शकता तिथं वर डोंगरावर एक टेम्पल आहे, त्याला रस्ता तिकडून येतो वाटतं मागून, जिथं मी सायकल पार्क केली तिकडून. तर बघूया इकडून पण रस्ता जातोय तिकडे. तर असं खूप लांबून रस्ता आहे, तिकडं पण वास्तू आहे. तर बघून येऊया इथं पण काय आहे. तिकडं अंजनाद्री मंदिर आहे, तर बघूया, दाखव तुम्हाला. सो इथं बघू शकता, इथं पॉईंट दिलेले आहेत आणि इकडं पॉईंट आहेत. हा मॅप आहे, तर काय सुद्धा कळणार नाही आपल्याला. तर मॅप योग्यरित्या दिलेलं नाही. खूप सारे मंदिर आहेत, थोडं तुम्हाला मी दाखवून देतो. जर तुम्ही आला तर फिरून घ्या इथे. तर सो गायस तर हे आहे वरा टेम्पल. तर आज जाऊन दाखवतो तुम्हाला. तर याची कमान आहे, भली मोठी प्रवेशद्वार आहे इथे. तर इथे यांना विचारलं साफ कर्मचाऱ्याला, तर त्यांनी म्हटले अजून 1 किलोमीटर इथून विजय विठ्ठल टेम्पल आहे, इकडे पुढं जायचं आहे वरा टेम्पलपासून. तर वरा काय नसणार आहे ते आत. बघूया काय आहे. नंदी दिसतोय मला आत. सो गाईज आत एक शिवलिंग आहे, शिवलिंग पुढं नंदी आहे आणि हे छोटंसं मंदिर आहे, वरा मंदिर. तर निघूया इथून पुढे. सो गाईज तर पुढे आल्यानंतर आपल्याला रस्त्यात मिळाले आहे नरसिंह टेम्पल. तर टेम्पल तर मोठा आहे, बघूया. लिंक तर करू देत नाही, प्रत्येक मंदिरात स्वामी आहेत, जिथे जिथे मंदिर आहे तिथं. तर सो गाइस तर थोडी मी विश्रांती घेतोय. नजारा बघू शकता, एकदम मस्त नयनरम्य नजारा गाइस.
ब्युटी ऑफ द हम्पी नॉट एक्सप्लेनेबल. एक्सप्लेन करू शकत नाही शब्दात, भाषेत. इकडं मस्तपैकी निवांत. सो गाइस, तर मी आलो आहे विजय विठ्ठल टेम्पलमध्ये. तर इकडे तिकीट सांगितलेलं आहे, म्हणजे तर हा विजय विठ्ठल टेम्पल आहे. तर बघूया तिकीट किती. सो तर तिकीट समोर आहे बोलले. तर हा एक इकडचा एक्झिट पॉईंट दिसतोय. तर इथे ई कार्ड सुद्धा आहेत, बघू शकता. हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत त्यांना, आणि लेडीज चालवत आहेत महत्त्वाचं म्हणजे. तर हे कुठेपर्यंत सोडत आहेत ते बघायला पाहिजे जाताना. याच्यानंच जाऊया म्हणे. तर आत मंदिरामध्ये दाखवून देतो तुम्हाला. सो गाइस, तर हे प्रवेशद्वार आहे. इकडून इलेक्ट्रिकल व्हेकल्स येत आहेत. तर याच्या इकडे एक छोटंसं मंडप आहे, त्याच्या खाली तिकीट देत आहेत. तर ह्याची व्यवस्था बघा. तिच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये याची नोंद असून, आणि हे असल्या इकडे तिकीट देत आहेत. इकडे प्रवेशद्वार आहे. तिकडं एक गोपुरमध्ये वेगळंच काहीतरी आहे. तर बघूया तिकीट कितीचं आहे आणि काय. गाइस, तर 40 रुपयाचं आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. ऑनलाईन नाही बोलला, नंतर मी पैसे काढायला कर बोलला. तर मी पैसेच देऊन घेतलो, कारण माझे पैसे ह्याच्यात राहिलेले आहेत. बॅगेत राहिले, गुमावले माहीत नाही. तर बॅगेत असतील बहुतेक, आय थिंक. बघूया आता. सो गाइस, तर ही बघू शकता 50 रुपयाच्या नवीन नोटेवरची रथाची डिझाईन. तर हे छायाचित्र आपल्या चलनावरती आहे. तर हेच रथ आहे, जे की दगडापासून बनवलेलं आहे. जे की काळी हे रथ चालवलं जायचं. तर माझ्याकडे 50 रुपये असून सुद्धा मी तिकीटवाल्याला दिलं नाही. बरं झालं माझ्या लक्षात आलं नाही 50 रुपये माझ्याजवळ आहे. तर मी त्याला चिल्लर देऊन तिकीट काढले. तर बघू शकता इकडे हत्तीने पुढे ओढतंय. वास्तुशिल्पकलेने सर्वश्रेष्ठ अशी 3 मंदिरे हम्पीमध्ये आहेत. त्यातील सर्वात भव्य दिव्य शिल्प म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. याच्या समोरील कलात्मक भाग, फळ पूजा मंडप तसेच कल्याण मंडप इसवी 1513 मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी आपल्या दिग्विजय प्रीत्यर्थ बनवले. असंख्य कोनांनी नटवलेल्या मुख्य चौतारा अजस्त्र कोरीव शिलांनी बनवलेला आहे. सो गाइज, मंदिरात मूर्ती तर नाही, पण पंढरपूरचा विठ्ठल थोड्या दिवसासाठी इथे आलेला होता. इथल्या राजाने आग्रह करून बोलवून त्याला इथे आणलेलं होतं, आणि परत विठोबा आपल्या पंढरपूरला रिटर्न आला. त्यांच्या भक्तामुळे त्यांचे भक्त इथे येऊन धारातीर बसलेले विठ्ठलाला परत नेण्यासाठी. तर त्यांच्या आग्रहामुळे विठ्ठल परत गेलेला असा इतिहास अजून पण आहे. तर बघू शकता खूप मोठं मंदिर आहे, फक्त मूर्ती आत नाही. देवालयाच्या स्तंभावर प्राणी, पक्षी, लता व वेली याचे अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. भिंतीवर सुंदर कमानीच्या कोनाड्यात विविध देवतांची शिल्पे आहेत. ही शिल्पे तंजावरचे बहिर्दृश्य मंदिर तसेच पट्टदकल्लूचे विश्वेश्वर मंदिराच्या शिल्पाची आठवण करून देतात. मंदिरात कोरलेली कमळे, कमळ देठाने पकडून विरघळणारे हंस, पक्षी, बदके तसेच योगासन मुद्रेतील मूर्त्या खूप सुंदर आहेत. सो गाइस, तर इथून मी निघायचा प्रयत्न करतोय, पण इथनं जावं असं वाटत नाही. तर खूप शिल्पशैली कला आहे. तर इकडून फेरी मारून जातोय. तर तो 50 रुपयाच्या नोटेवरचा फोटो इकडून घेतलेला आहे. तर इथून एक्झिट घेऊया. अजून पुढं भरपूर काही बघायचं आहे. तर इकडं गोपुरमा आहे, तिकडं एक्झिट मारतोय मी. ही रिक्षाने बघतोय, ही कारने कुठंपर्यंत जाता येतं मला. तर 2-3 किलोमीटर चालत आलेलो आहे मी इकडे. तर बघूया. सो गाइस, तर मी रिटर्न निघतोय हम्पी गावाकडे. तर विजय विठ्ठल मंदिरापासून अजून इकडं खूप काही बघण्यासारखं आहे. पण ही बस, ही इलेक्ट्रिकल व्हेकल जातात, जे की इकडे कार पार्किंग कुठे इकडं रस्त्याने आलेली कार्स वगैरे असतील तिकडे जातं. तर माझी सायकल आहे इकडं, त्याच्यामुळे इकडं अजून एकदा बघत जायचं आहे. तर
इकडे एक वरती मंदिर आहे डोंगरावरती, तिकडे रस्ता आहे, तर बघूया तिकडे जाता येतं का, तर चला. सो गाइस, तर मी आलोय अच्युतराया टेम्पलमध्ये. बघू शकता हा 2 कमानी आहेत, तर भग्न अवस्थेत आहेत सर्व मंदिरे वास्तू. तर बघूया इथे काय आहे. सो तर ही पण वास्तू पडलेली आहे, तर कमानी बघू शकता चांगल्या अवस्थेत कमानी आहेत, विटाच्या आहेत, नंतर बांधलेल्या आहेत. तर तिकडे बघू शकता तिथे माणसं आहेत. इथून जायला रस्ता आहे बोलले, तर कसं जायचं, तिकडे वरती मंदिर आहे तिथं जायचं आहे आता. तर बघूया कसं जायचं काय. तर इथून स्टेप्स आहेत बोलले ते इथले सिक्युरिटी गार्ड. तर बघूया, तुम्हाला इथूनच नेतो कारण सोपं पडेल. तिकडून आपण विजय विठ्ठल मंदिर बघून आलं, इकडून गेले की आता डायरेक्ट त्या पोलीस स्टेशनवर जवळ जाणार आहे, कारण तिथं गाड्या वगैरे सायकल वगैरे पार्क केलं जातं. तर बघूया तिकडेच जाऊया. सो गाइस, आता इथून अच्युतराया मंदिर जवळून मातंग पर्वतला जायचं आहे. तर वरती खूप खडा आहे, सगळे दगडच दिसत आहेत मला, स्टेप्स कुठून दिसत नाहीत. गोव्यातून जायचं आहे वाटतं. तर बघू शकता किती मस्तपैकी शिल्प कोरलेले आहे. तर इथून स्टेप्स आहेत, बोर्ड लावलेला आहे म्हणे, कुठे लावलेला आहे बोर्ड बघायला लागेल, मातंग पर्वतचा. तर व इकडे इकडून लिंबाच्या झाडाजवळून सांगितलेला आहे तो बैनगिडा म्हणजे लिंबाचं झाड. तर बघूया इकडे इथे बोर्ड दिसतोय मला. तर इथून शिड्या आहेत, तर ह्या दगडामध्ये शिड्या दिसत नाहीत, आहेत शिड्या, बरं झालं. तर बघूया याचा इतिहास, इथे इतिहास आहे. सो बघू शकता सबसे ऊंचा बिंदू मातंग पर्वत. तो चलो. सो गाइस, तर अशा स्टेअर्स आहेत बघू शकता इकडे. तर दगड टाकलेले आहेत मोठे मोठे. तर हे डोंगरात दिसत नाही लांबून बघितल्यावर. सो गाइस, तर मातंग पर्वतच्या रस्त्यामध्ये मी बसलोय. तर बघू शकता इकडचा नजारा किती खतरनाक आहे. तर मागच्या बाजूने आला तर हा नजारा तुम्हाला दिसेल. तर हा मार्चमधील नजारा आहे एवढा मस्तपैकी. तर हिरवगार आहे, कॅमेरामध्ये तेवढं हिरवं दिसत नाही, पण तर हिरवा आहे. तर अजून थोडा राहिलेला आहे चढायचा डोंगर, तर तेवढं चढूया आणि वरती जाऊया. सो गाइस, इथे मला गुफा लागली, त्या गुफ्यात गेलतो मी, पण तिथं काहीच नाही. आत 100 मीटर लांब गुफा आहे. तर खूप दमलेलो आहे, पायऱ्या अजून संपत नाही, तिकडे वरती पायऱ्या आहेत. तर सगळ्यात उंच हम्पी शहराचा किंवा राजधानीचा उंच भाग आहे. तर इथून पूर्ण हम्पीचा एरिया दिसतोय. तर बघू शकता इथून रिटर्न हाच रस्ता दिसतोय. इकडं दोघं उतरत आहे, तर आपण पण इकडून उतरून जाऊया. तिथं आपली सायकल पार्कला लावलेली आहे, तर जाऊया चला. तो गाइस, तर सगळं करून मी आलेलो आहे पोलीस स्टेशन जवळती. तर इथं येडूर बसवण एक आहे, तो एक दाखवतो शेवटचा. तो मातंग पर्वतावरून तिकंड होऊन मागणू आलोय मी अच्युतारा मंदिराजवळ. हा बघू शकता नंदी आहे, बसवणा म्हणजे नंदी बैलाला बोलतात. तर बघू शकता किती मोठा नंदी आहे. सो गाइस, तर सायकल तर आहे आपली इथं, अजून सायकल भरपूर आलेली आहे. तर थोडा ऊसाचा रस पिऊया आता. तर बघू शकता ऊसाचा रस आहे, तर थोडा पिऊया. मेक 2 ग्लास.
तर मला 2 ग्लासशिवाय उसाचा रस कमी जातच नाही, लागतोच तेवढा. तर कॅमेरा चार्जिंग पण संपत आलं आहे. जरा बसतो मी आता निवांत सावलीला. सो गाईस, तर संध्याकाळचे 3 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे अंजनाद्रीला जाण्यासाठी. बघू तर इथं बोट भेटते का. तर सायकल एक घेऊन आलेलो आहे. तर सायकलने तिकडे सोडलं तर बरंच होईल, तिकडं रस्ता आहे सायकलने जाण्यासाठी. सकाळी एक फॉरेनर गेला तिकडे सायकलवर, तर बघूया मला सोडते का तो सायकलवर. इकडे बोटमध्ये दोघंच दिसत आहेत, तर लोकलवालेच दिसत आहेत हे. तर बघूया किती प्राईस आहे काय. सो गाईस, तर मी चाललो आहे अंजनाद्रीला. तर आपली सायकल इकडे लावलेली आहे आणि बोटची फेरी 50 रुपये पर पर्सन आहे. तर तिकडे माणसं आल्यावर तिकडून बोट निघते. तिकडे 10-12 माणसं आलेली आहेत आणि इकडून बोट निघते. तर जातो आहे मी बोटमधून. सो गाईस, तर एका मिनिटात इकडे आपण आलेलो आहे आणि इथून आपण जाऊया अंजनाद्री पर्वतला. तर इकडून रस्ता आहे, बघूया सायकल चढते का नाही. तर 4 किलोमीटर बोलला आहे तो. तर लगेच आपल्याला यायचं आहे अर्ध्या तासात. तर जाऊया. सो गाईस, तर आपण आलेलो आहे नदीच्या पुलावरती. पूल नाही इकडून, तर थोडासा रस्ता केलेला आहे नदीवरून जाण्यासाठी. तर इकडे बघू शकता हे जुन्या काळातलं पूल दिसते मला. तर बघू शकता सायकलवर आलेलो आहे. खूप लांब आहे, बरं झालं सायकलवर आलो. तर मी आधी सायकल आणलं नव्हतं, तर तिकडे जायचं वाटते मला. तर रस्त्याला इकडे मिळतोय, मी जाऊन इकडून तिकडे रस्ता जातोय. तर चला लवकर कवर करूया. हो गाईस, तर मी हायवेवरती आलेलो आहे आणि इकडून हा हायवे येतो तो हॉस्पेटवरून येतो डायरेक्ट. इकडं आहे ते हम्पी, इकडं आहे ते हम्पी. नॉर्थ साऊथ, तिकडची नॉर्थ तिकडची साऊथ वाटते मला. तर बघू शकता इकडे तर इकडे भाताची शेती वगैरे केली जाते. तर बघूया आता 2 किलोमीटर आहे इथून, हासाचा रस्ता आहे तो. सो काहीतरी एक नंबर नवीन रोड आहे. तर आत्ता जस्ट रोड 2 दिवसापूर्वी बनवल्यासारखं वाटतंय, वास येतोय चांगला. तर सायकल स्पीड पकडलेली आहे आणि पुढं कच्चा रस्ता आला आहे अगोदरचा. तर बघू शकता नारळाची झाडे वगैरे. तर सनसनाट सायकलचा. सो गाईस, तर पायऱ्याच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आता पट्टदिशी आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. तर इकडे सायकल पार्क केलो आहे मागं, तर लगेच जाऊन. सो गाईस, तर इथं आल्यानंतर ह्या कमानीजवळ तुम्हाला चप्पल इकडे मागे सोडावे लागतात. चप्पल स्टँड आहे इकडे, 5-10 रुपये घेत असतील. तर बिना चप्पलचं आता वर जायचं आहे. थोडीशी गडबड आहे कारण बोट 6 वाजता बंद होणार आहे आणि 6 वाजता सायकल पण जमा करायची आहे. तर बघूया आता, चला. सो गाईस, पोचलो फायनली स्टॉपला. तर लय वाईट घाम गळतोय. तर बघूया इकडून साईडला कसं दिसतं आणि मंदिरात तर काय शूटिंग करूच देत नाही सर. गाईज, व्ह्यू तर खतरनाक येतोय. त्या मातंग पर्वतपेक्षा खतरनाक व्ह्यू येतोय कारण नदी लांबपर्यंत दिसते. तर तिकडून पाक लांब इकडं नदी पुढं गेल्याला दिसते, बघू शकता तिकडे. सो तर एकदम खतरनाक असा नजारा बघायला भेटतो. पावसाळ्यात यायला पाहिजे. थोडी दमछाक होते कारण पायऱ्या बघू शकता इथून मला दिसत असतील पायऱ्या. हा पांढऱ्या जे की पायऱ्या आहेत, गुडघ्या एवढे उंच पायऱ्या आहेत. थोडी फार दमछाक होते. तर मंदिराला कुलूप आहे, आतपर्यंत मूर्ती आहे. व्हिडिओमध्ये पण दिसत नाही, झूम टाकल्यावर पण नीट दिसणार नाही. तर या तुम्ही आला तर कधी इकडे हम्पीला हॉस्पिटलला. सो गाईस, तर नजारा बघताय का. नजारा एक क्वालिटी बोलते. तर उन्हाळ्यात हा नजारा आहे, भाताची शेती आहे पूर्णपणे. तर हा दगडात आणि शेती आणि दगडाशिवाय दुसरं काहीच नाही. तर बघू शकता इकडे दगड आणि शेती तेवढंच आहे. तर असा नजारा बघायला आपल्याला पाहिजे, मग मजा येते उन्हाळ्यात फिरायला. पण दमछाक खूप होते, टाईम कमी आहे. संध्याकाळ पत्र जायचं आहे, उद्या परत गावी जायचं आहे. तर चला आता जाऊया.
गाइस तर मंदिराचा दरवाजा उघडलेला, तर जस्ट दर्शन घेतलो आणि एकदा तर लांबून एकदा अजून एकदा जवळून घेतलो. तर मोठी मूर्ती म्हणजे दगडात असं छापलेला हनुमान आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवून देईन, बाहेरून व्हिडिओ काढला आहे मी झूम करून मोबाईलमध्ये. तर इथे हनुमानाचा जन्म झालेला असं म्हणतायत, पण नाशिकमध्ये कांचनाद्री आहे, इथे एक आहे. नेमकं कुठे झालेलं आहे मला नक्की माहीत नाही. दोन्हीकडे जन्म झाला असं बोलतात, इतिहास काय आहे अजून पडलेलं नाही. तर चला ह्या नजाऱ्यासकट इथून खाली उतरूया. सो गाइज परत एकदा मी वरती आलो, कारण मला माणसाचा आवाज आला इकडे. मग आणि म्हणायला तुम्ही नको तिकडचं दाखवलं नाही काय, इकडे काय फक्त दगड आहेत. मागचा व्ह्यू दिसणार आहे. इथे एक दर्या आहे, त्यात पडू नये म्हणून शेडनेट बांधलेले आहेत, बाकी काही नाही इकडं. तर बघू शकता सगळे दगडं, इंजन, इकडे लाईटीचं सप्लाय वगैरे दिलेलं आहे. तिकडं मागची हॉस्पेट साईडचा व्ह्यू दिसतो, तिकडं पूर्ण शेती आहे. इकडून तुम्ही आला तर कधी या. तर चला आपण इथं पण व्हिडिओमध्ये पण दाखवून देतो तुम्हाला. टाईम आहे आपल्याकडे 2 तास. तर 4:09 झालेले आहेत आणि 4 ते 5, 5 ते 6 अर्ध्या तासात मी तिथे बोटीजवळ पोहोचेन. 1 तास शेवटच्या फेरीला तरी आपल्याला नेतील ते. सो गाइस तर मी खाली आलो आहे आणि इथं येऊन कलिंगड आणि पायनॅपल घेतलो आहे. बघू शकता. तर पायनॅपल आहे 20 रुपये ग्लास आणि कलिंगड आहे 10 रुपये ग्लास. तर इकडे स्वस्तात आहे. तर एवढं खाऊन मी डायरेक्ट रूमवरती जाणार आहे. आता जवळ संपलेलं आहे फिरायचं. तर चला. सो गाइस इकडे सूर्यास्त होतोय आणि इकडून मी निघतोय. तर इकडून रस्ता थोडासा चढ उतार होणार आहे. येताना उतार होता तर थोडी दमछाक होणार आहे. तर बघू शकता. तर सूर्य अजून वरतीच आहे, पण टाईम झालेला आहे 4:30 वाजलेत. 1.5 तास माझ्याकडे टाईम आहे. बोटपर्यंत मी 15 मिनिटात पोचेन. तर थंड हवा सुटलेली आहे, एकदम भारी. सो गाइस तर फायनली मी आलो आहे तुंगभद्राच्या काठी. तिकडे बोट उभारलेली आहे, तिकडे माणसं आहे तयार येण्यासाठी. तर येईल 5 मिनिटात बोट. तर टायमावर पोचलो. तर घाम एक सुटतोय, तोंडावर तेल येते. ह्या तेलकटपणाचाच खूप त्रास आहे मला. तोंडावर का तेल येते त्यामुळे तोंड काळं दिसतं. बघू शकता नदी कुणीकडून वाहते तेच कळत नाही. पाणी तिकडं चाललंय, पण वारं इकडं असल्यामुळे लाटा इकडे दिसत आहेत. तर जरा नदीमध्ये उतरू का असं वाटतंय, पण जरा उतरूनच घेतो आता थोडं. बघूया आता. सो गाइस तर टाइम 5:30 वाजलेला आहे आणि तिकडून बोट निघालेली आहे. तर ही शेवटची फेरी वाटते मला. इकडे 4-5 फॉरेनर आणि तिकडे 2 इंडियन्स आहेत, अजून एक फॉरेनर येते. टोटल 3 आणि 3 6 7 8 9 10 जण आहे. आम्ही तिकडून एक 10 जण येत आहेत. तर
तो हे शेवटची टिप मारतोय वाटते मला तर जाऊ दे किती वाजता का मारेना, तर आपल्याला तर जायला मिळाले तिकडं. तर उशीर झाला, मी बसलेलो इकडं तासभर झालेलं, पण आता काय रिटर्न प्रवास चालू झालेला आहे. फॉरेस्ट बोलत बसल्या तिकडं सायकल लावलं. तुम्हाला जर सायकल घ्यायचं असेल तर विरूपाक्ष मंदिरापासून समोरच आल्यानंतर ही सायकलची शॉप लागते. बघू शकता इकडं हे काका आहे जे की 150 रुपयेमध्ये दिवसभर सायकल देतात. तर यांचा नंबर सांगतो तुम्हाला नंबर बोलो. 8277 8277 46 5537. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही आला तर सायकल घेऊ शकतो. सायकल खूप परवडते. 150 रुपये दिवसाला आहे. तर माझं थोडं राहिलं कारण दुपारी थोडा वेळ झोपलेलो होतो, पोटात हे होतं म्हणून. तर राणी महल वगैरे जायचं होतं तिकडं, तर राहून गेलं. जाऊ दे, परत एकदा कधीतरी येऊया. तर सो गाईज, तर वेळ झालेला आहे व्हिडिओ संपण्याचा. सगळे मेमरीची स्टोरेज पण संपत आले, बॅटरीचं चार्जिंग पण संपत आलं आहे आणि वेळ पण संपत आला आहे. संध्याकाळी झाले 6 वाजता, सर्व बंद होतं. तर इकडं ह्या मंदिरासोबतच आपण व्हिडिओ एंड करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मला मोटिवेशन येतं व्हिडिओ करायला, इन्फॉर्मेशन द्यायला. जेव्हा चॅनल सबस्क्राईब कमी असतात, लोक विचारतात किती सबस्क्राईब, तर व्हिडिओ बनवायला नको वाटतं. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. याच्यापेक्षाही चांगली अजून इन्फॉर्मेशन देईन जेव्हा माझं चॅनल ग्रो होईल, जेव्हा लोकांना फायदा होईल. असं उगाच व्हिडिओ बघून माझी जर्नी पण अडथळा येतो, व्हिडिओ पण बनवायचं होत नाही, जर्नी पण नीट होत नाही. त्यासाठी सबस्क्रायबर चांगले असले की जरा लोकांना मदत पण केल्यासारखी होते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हम्पीला येणाऱ्या मित्रासोबत व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गाईज, मी आलो आहे हम्पीमध्ये जेवणासाठी. तर सगळं सांगितलं, जेवणाचं सांगितलं आहे माणसाला, आणि तर त्यासाठी मी जेवण दाखवते. तर इकडे 200 रुपयाची मी थाळी मागवला आहे. गोपी रूप हॉटेल म्हणून आहे. मी वेगळ्या हॉटेलमध्ये गेलो, त्यानं तिथं स्पेशल प्लेट घ्यावं लागते भाजीची. मग त्याने म्हटला तू तिकडं त्या हॉटेलला जा, म्हणून मी इकडं आलो. तर माणसं इकडचे खूप चांगलं आहे. तर तुम्हाला थाळी दाखवतो. थाळीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 आयटम आहेत, पण 200ची थाळी. तर थाळी दाखवतो. सो गाईज, तर ही डाळ आहे, ही खिचडी आहे, ही बटाट्याची भाजी आहे, आणि ही आय थिंक आवळ्याची भाजी आहे, ही शेंगा चटणी आहे, हे लोणचं आहे, आणि इकडं दही आहे, इकडं आणि एक डाळ आहे, तर हे पापड आहे, हे भात आहे, आणि 2 चपाती दिल्या जातात. तर हे एवढं जेवण आहे.